वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। रामकृष्ण हरी। आज दत्त जयंती। आजच्या दिवशी मानवी जीवनाला उत्कृष्ट असं मार्गदर्शन करणारा अवतार भगवान प्रभू दत्तात्रय यांचा जन्म झाला। दरवर्षी आपण हा उत्सव साजरा करतो आणि साजरा करत असताना त्याचं सध्या तरी कर्मकांडासारखं शिल्लक राहिलं, त्याच्यातलं जिवंतपणा निघून गेला। पण आपण काय करायचं, थोडं याला स्वच्छ करून बघायचं, म्हणजे त्याला जिवंतपणा येईल। उपनिषदात म्हटलेले मातृवान पितृवान आचार्यवान पुरुषो वेद। ज्याला योग्य आईबाप आणि गुरु मिळतात त्याला श्रेष्ठ ज्ञान प्राप्त होते। हे सद्भाग्य फारच थोड्या लोकांना लाभते आणि अशापैकी एक म्हणजे भगवान दत्तात्रय। म्हणजे भगवान दत्तात्रयाचा हा अवतार झाला तर तो कोणाच्या पोटी झाला ते पाहणं आवश्यक आहे, कारण ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे। जोपर्यंत आपल्याला मागची पार्श्वभूमी लक्षात येत नाही तोपर्यंत पुढे काय ते लक्षात येत नसतं। म्हणून काय म्हटलं इथं, पूजनीय पांडुरंग शास्त्रीजी आठवले म्हणजे दादाजी यांच्या विचारातून आपण या ठिकाणी चिंतन करतोय। तर आईबाप हे मिळणं सुद्धा एक भाग्य आहे। मग ते अवतारही म्हटले ना तरी ते अवताराला आईबाप आहे, ते त्यांचं भाग्य एक प्रकारचं। योग्य आईबाप आणि योग्य गुरु या दोन गोष्टी मिळणं अत्यंत आवश्यक आहे। योग्य आईबाप जर मिळाले नाही तरी माणसाच्या जीवनाचा गोंधळ होतो आणि गुरु जर मिळाला नाही तर गोंधळ होतो। योग्य गुरु आहेत, पुष्कळ आहेत, परंतु योग्य गुरु मिळणं खूप महत्वाचं आहे। आणि म्हणून इथं काय म्हटलं की अशांपैकी एक म्हणजे भगवान दत्तात्रय। अत्रि ऋषी व महासती अनुसया यांचे ते पुत्र आहेत। थोडस हे लक्षणात्मक लक्षणवाङ्मयाच्या प्रकारातलं असल्यामुळे आपल्याला ह्या वेळेला अत्यंत कमी थोड्या वेळामध्ये हे समजून घ्यायचे, म्हणजे आपल्याला लिंक लागेल आणि मग याच्या पुढचा भाग नंतर केव्हा तरी आपण बघू। अत्रि ऋषी आणि महासती अनुसया यांचे पुत्र आहेत। तर सुरुवात आपण अशी करायची की अत्रि म्हणजे काय हे समजून घ्यायचं, म्हणजे अनुसूया म्हणजे काय म्हणून समजून घ्यायचं। ते दोन शब्द समजले ना की मग आपल्याला बरंच काही लक्षात येईल। अत्रि, अ म्हणजे नाही, त्रि म्हणजे तीन, म्हणजे त्रिगुणातीत।
तीन गुण कोणते? रजगुण, तमोगुण आणि सत्वगुण. आता हे सगळं वाचत असताना किंवा कुठलंही तत्वज्ञान वाचत असताना तुम्हाला काही अडचण येणार नाही, कारण तुम्ही श्रीमद भगवद्गीता अशा महान ग्रंथाचा पाया तुमच्यात रचण्याचा मानस केलेला आहे. काही प्रमाणात रचला, काही प्रमाणात रचायचा राहिला. तर अत्री ऋषी यांचा अर्थ बघताना आपल्याला लक्षात येतं की अत्री म्हणजे त्रिगुणातीत असे ते ऋषी होते. अनसूया म्हणजे असूया रहित. आपण मुलींचे नाव ठेवतो अनसूया, पण ते का ठेवतो हे काहीच माहीत नसतं. कोणाच्या तरी नावावरून किंवा काहीतरी आठवण म्हणून आपण ते नाव ठेवतो. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी संपूर्ण नावं जे आहेत ना, हे संपूर्ण नावं त्या व्यक्तीच्या विशेष कामानुसार होते. आता हे आपल्याला या विवेचनातून लक्षात येईल. अनसूया म्हणजे असूया रहित. असूया म्हणजे मत्सर आणि द्वेष. मग व्याख्यातार होते. जसं ज्ञानेश्वर म्हणजे काय? ज्ञानाचा आहे ईश्वर असा तो ज्ञानेश्वर. तसं अनसूया म्हणजे अनअसूया म्हणजे नाही असूया, म्हणजे जिथं द्वेष नाही आणि मत्सर नाही अशा प्रकारचे जे व्यक्तिमत्व आहे त्याला काय म्हटलं? अनसूया. म्हणजे भगवान दत्तात्रयाची आई अनसूया ही मत्सर रहित, द्वेष रहित होती. आपले नुसते आपण काय करतो? आपली नुसती नावं असतात. नावाप्रमाणे आपल्यात काहीच नसतंय का नाही. माऊली म्हणतात, पण माऊली काय करतो? सगळ्याला बुडवतो हे का नाही. कनेक्शन देतो म्हणतो, येत नाही 2-2 महिने, पैसे घेऊन पळून जातो माऊली. आता त्याला माऊली म्हणाव का? माऊलीने कोणाचं कनेक्शन बुडवलं? ज्ञानेश्वरी माऊलीने सगळ्यांचे कनेक्शन जोडून दिले गीतेशी, आणि इकडे नाव ठेवतात त्याचं. ज्ञानेश्वर नाव असलं की त्याला माऊली म्हणतात सगळे. आणि ज्ञानेश्वर त्याच्या आईवडिलांनी नाव ठेवले असतं की हा काहीतरी करेल त्याच्या जीवनात. ज्ञानेश्वर काही करत नाही. तसं अनसूया, अनसूया हे नाव काय सुचवतं की मत्सर नको आणि द्वेष नको. ह्या 2 गोष्टी नसेल ना तर ते नाव सार्थक आहे. आता माझं नाव मी सांगतो, मी चोरून नाही ठेवत. माझं नाव सुद्धा श्रीराम आहे, पण श्रीरामाचे किती गुण आहेत यांच्यात हे माझ्या पत्नीला विचारायचं. तर लक्षात येईल की हे श्रीराम नाव ठेवलेलं बरोबर आहे का? असं असतं ते. परंतु आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे उत्सवाच्या निमित्तानं की अनसूया आणि अत्री. आता अत्री नाव शक्यतो कोणी ठेवत नाही, पण अनसूया नाव अनेक ठिकाणी. तर हे नाव काय सुचवतं? द्वेष रहितता शिकवतं, मत्सर रहितता शिकवतं. म्हणजे त्या व्यक्तीवरती जबाबदारी येऊन पडते. श्रीराम नावाच्या व्यक्तीवर जबाबदारी येऊन पडते की त्यांनी रामासारखे काहीतरी तत्व त्याच्या जीवनात. हा, आता माझ्या जीवनात आहे रामासारखं एक तत्व, एक पत्नीवरती. हा, मी दुसरं लग्न नाही केलं, म्हणजे आहे ना, एक तरी आहे ना. हा, नंतर जिथे गेला तिथे सोबत नेलं. असे काही गुण सापडतील, असे सगळेच नाही मिळणार. म्हणून आपल्याला यावेळेला एक अर्थ लक्षात घ्यायचा की शब्दामध्ये विशेषण असतं, त्याच्यात ते विशेषण आपल्याशी लागू पडत असेल तर ते आपण शोधलं पाहिजे. तर सत्व, रज व तम या 3 गुणात रममान न होता 3 गुणांना जो स्वेच्छेने खेळवू शकतो, रममान न होता स्वेच्छेने खेळवू शकतो. लक्षात घ्या. म्हणजे सत्व, रज, तम या गुणांना आपल्यातून काढून टाकता येत नाही. त्रिगुण रहितम म्हटलं, त्यांनी केलं ते. पण सामान्य मनुष्य या त्रिगुणाला काढून टाकू शकत नाही. तो षड्विकारांनाही काढून टाकू शकत नाही, पण त्यांना मात्र तो खेळवू शकतो.
आपल्या अंतर्गत असलेल्या कामगारांना किंवा कर्मचाऱ्यांना जो मालक खेळवू शकतो ना तो उत्तम मालक, आणि जो खेळवू शकत नाही तो फसतो त्यांच्यातच, आणि तेही त्याला फसवतात ना तर त्याला उत्तम म्हणता येत नाही. तसं आपल्यामध्ये हे विकार आहेत, हे त्रिगुण सुद्धा आपल्यात आहेत. तेव्हा आपण त्रिगुण रहित नाही होणार, परंतु आपण त्यांना खेळवू शकू, असं याच्यातून एक संदेश आपण घ्यायचा. आणि मग जेव्हा खेळवण्याची सवय लागते ना, म्हणजे त्या त्रिगुणाचा आपल्यावर परिणाम होत नाही, तेव्हा त्याला त्रिगुण रहित म्हणायचं. जेव्हा परिणाम होत नाही तेव्हा हे लक्षात घ्यायचं. आणि अत्री हे त्रिगुण रहित होते. अनसूया, मत्सर आणि द्वेष या गोष्टी जोपर्यंत आपल्या जवळ येत नाही तोपर्यंत ते नाव आपल्या लागू होत नाही. म्हणून आपण ते कसं आपण त्याच्यातून पुढे जाऊ ना त्याचा विचार आपण करण्यासाठी खरा उत्सव या. दरवर्षी उत्सव करण्याचं काय काम? हेच आहे, समजून घेणं की माझ्यात मी काय उभं केलं आणि मला अजून काय उभं करायचं. अत्री आणि स्त्री सुलभ असूयेला जिने स्वतःच्या जीवनात प्रवेशच दिलेला नाही, अशा प्रकारचा जिवंत मनमोकळेपणा म्हणजे अनसूया. लक्षात घ्या पुन्हा, अत्री आणि अनसूया याला म्हणजे काय म्हटलं, अत्री आणि स्त्री सुलभ असूयेला जिने स्वतःच्या जीवनात प्रवेशच दिला नाही ती अनसूया. अत्री म्हणजे त्रिगुणांना प्रवेशच दिला नाही, नंतर मत्सर द्वेषाला प्रवेशच दिला नाही, म्हणून ती अनसूया. अशा आईबापांच्या कुशीतच दत्तासारखा तेजस्वी पुत्र जन्माला येतो. आणि आमच्या घरी जन्माला येतो तो मुलगा वेगळाच असतो. त्याला कारण काय आहे हे आपल्या लक्षात येतं. की मी मागे एकदा बोलताना सांगितलं होतं की कर्म सिद्धांतानुसार जर पाहिलं ना, कर्म फळानुसार, तर पतीच्या कर्माचं फळ पत्नी असते, पत्नीच्या कर्माचं फळ पती असतो. आपण उगीच याला त्याला नाव ठेवतो की नाही त्यांच्यामुळे हा नवरा करून दिला मला, नाही तर मग मला तो दुसरा मिळत होता. नाही नाही नाही, हाच आहे. तुझ्याशी जोडी जी लावलेली भगवंतानी ती हीच आहे. हे पूजनीय दादाजींनी आपल्याला सांगितलेलं आहे की हाच तुझ्या नशिबात आहे. यालाच तू तुझा राजा समज, हिलाच तू तुझी राणी समज आणि संसार व्यवस्थित कर. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे अशा म्हणजे आईबाप जे आहेत ना, तर आईबापांच्या कुशीतच दत्तासारखा तेजस्वी पुत्र जन्माला येतो. म्हणजे आपल्याला इथे विचार करता येतो की माझ्या जीवनात मी काय उभं केलं पाहिजे. माझ्या घरी जर असं दैवी कोणीतरी जन्माला यावं, माझ्या वंशात जन्माला यावं असं वाटायचं असेल ना, तर त्याला झिजावं लागतं. आपोआप नाही येत ते. हा एक भाग आहे. दत्त जयंतीच्या निमित्तानं आपण भगवान दत्तात्रयाच्या जन्माचा थोडासा इतिहास बघायचा. पुराण कथा आहे की ब्रह्मा विष्णू महेश हे महासती अनुसयेच्या सतीत्वाची कसोटी पाहायला अत्री ऋषींच्या आश्रमात आले. आता हे लक्षात घ्या की हे अत्री ऋषी आत्ताच्या काळातले नाही, ते सत्ययुगापासून तर द्वापरयुगापर्यंत होते. सत्ययुगामध्ये ते ब्रह्माचे पुत्र आहेत. अत्री ऋषी हे कोणाचा मुलगा आहे? ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. ब्रह्माचा पुत्र आहे अत्री ऋषी. आणि त्यांचा उल्लेख पुराण शास्त्रामध्ये कुठपर्यंत आहे? द्वापार युगापर्यंत आहे. म्हणजे त्यांना सीतामाई प्रभू रामचंद्र हे सुद्धा भेटायला गेले होते, इथपर्यंत त्यांचा उल्लेख आहे. म्हणजे चारही युगामध्ये ते होते, हे आपण लक्षात घ्यायचं. म्हणजे आत्ताचं नाही, तिथपर्यंत ते होते अशा प्रकारचा उल्लेख शास्त्रात आहे. पण त्याच्या नंतर आहे ना, त्याच्या नंतर नाही. म्हणजे आपल्याला काय वाटतं की आत्ता झाले का? नाही. म्हणजे प्रभू रामचंद्र जर गेले असतील ना, त्यांना सीतामाई त्यांना भेटायला गेली असेल, तर तो काळ कोणता झाला हे आपण मागच्या एका भागात बघितलं, ते आपण पाहिलं पाहिजे. तर या महासतीच्या आश्रमामध्ये तिथं काम कसं चाललं हे सगळं पाहायला ब्रह्मा विष्णू महेश हे तिघही देवता गेले.
त्याने अनुसूयेला विवस्त्र होऊन भिक्षा वाढायला सांगितलं. म्हणजे एक प्रकारची परीक्षा, ती एक कथा आहे ती. पतिव्रता स्त्रीला हे फार कठीण होते, कारण पतिव्रता स्त्री आपलं शरीर इतर परपुरुषास म्हणजे आपल्या पतीशिवाय इतर पुरुषासमोर उघडं करत नाही. मग हिच्या समोर मोठा प्रश्न आला नाही की या 3 जणांच्या समोर कसं आपण विवस्त्र व्हायचं. आणि दुसरं एक म्हणजे ते तर कठीण होतं, पण दुसरं असं होतं की भिक्षा दिली नाही तर अतिथी सत्कारात उणेपणा राहिला असता. म्हणून महासती अनुसूयेने स्वतःचे पाप व सतीत्वाचा प्रभाव ह्यांच्या बळावर तिन्ही देवांना लहान बालक केलं. लहान बालकाचे देखत त्याची आई विवस्त्रही असली तरी काही त्याचा परिणाम नसतो. म्हणून तिने त्यांना बालक केलं आणि त्यांना जेवायला घातलं, त्यांना भिक्षा दिली, म्हणजे त्याला जेवायला दिलं म्हणजे भिक्षा दिली. महासती अनुसूयेचे तप आणि त्या तपाचा प्रभाव याच्यामुळे हे जमलं, हे कुठल्याही स्त्रीला. आणि आज काय झालं की पतिव्रता धर्म हा अत्यंत खालच्या स्तराला गेलेला असल्यामुळं ते अनुभव आजची स्त्री घेऊ शकत नाही. तर त्या बळावर तीनही देवांना तिने लहान बालक केली आणि त्या अडचणीतून मार्ग काढला. देव लज्जित झाले. देवपाल्यांच्या विनवणीवरून अनुसूयेने त्यांचे पती त्यांना मूळ स्वरूपात परत केले. ती स्टोरी तुम्हालाही माहित असेल की देवर्षी नारदांनी जाऊन सांगितलं त्यांच्या घरी की ते तिकडे काय झालं माहिती आहे का तुम्हाला. ते 3 जण तिथे गेले आणि त्या अनुसूयेने तिच्या पतिव्रतेच्या बळावर, त्या शक्तीच्या बळावर त्या 3घांनाही बालक करून टाकले. म्हणून त्या 3 जणी आल्या आणि त्यांनी विनंती केली. त्यांना गर्व झाला होता असं पुराणात दाखवलेले. त्या 3घींनाही गर्व झाला होता की आमच्यापेक्षा अजून पतिव्रता स्त्री पूर्ण ब्रह्मांडात कोणी नाही. आणि मग ते दाखवून द्यायचं होतं कदाचित असं असेल म्हणून ते 3 जण तिथं आले आणि हे असा प्रकार तिथे उभा केला. मग त्या 3 जणी आल्या आणि त्यांनी तिला विनंती केली की तू आमच्या नवऱ्यांना परत पहिल्यासारखंच कर. मग त्यांच्या विनंतीवरून अनुसूयेने त्यांचे पती त्यांना मूळ स्वरूपात परत केले. जाता जाता देवांनी आशीर्वाद दिला की तू आम्हाला बाल स्वरूप दिलेस, तू आमची आई बनलीस, आता आम्ही 3घेही संयुक्तरित्या तुझ्या कुशीत जन्म घेऊ. असं ते 3 देवतांनी तिला आशीर्वाद दिला की तू आमची आई झालीस तर आम्ही 3घेही संयुक्तरित्या जन्म घेऊ. देवांच्या ह्या आशीर्वादाने त्यांच्या संयुक्त अंशाने म्हणजे ब्रह्माचा संयुक्त अंश, विष्णूचा संयुक्त अंश आणि महेशाचा संयुक्त अंश अशा तिन्हीचा संयुक्त असा जन्म घेऊन जे बालक जन्माला आलं त्यांना म्हणायचं दत्तात्रय. ते बालक म्हणजे दत्त. उपरोक्त प्रसंगातील पौराणिक कथा जर वजा केली तर ब्रह्मा, विष्णू व महेश ह्यांच्यासारख्या 3 प्रभावी शक्ती बाल सहज कुतूहलाने अत्रि व अनुसूयेच्या आश्रमात चालत असलेली अविरत कर्मयोगाची धारा पाहण्यासाठी आल्या होत्या. हे लक्षात घ्या. आपण बाल सहज, जसं मी कसं तुम्हाला म्हणत असतं की माझ्यासमोर बसायचं तुम्हाला गीता शिकायला, संथा घ्यायला, तर काय सांगितलं तुम्हाला मी की लहान बालक होऊन बसा. आणि मग तुम्ही खरंच तसं केलं, तुम्ही लहान बालक होऊन माझ्यासमोर बसता. असंच त्या ठिकाणी बाल सहज वृत्तीनं, बाल सहज, लक्षात घ्या, बाल सहज कुतूल काय बा. खरंच तिथं मुलं जशी कुठेतरी काही असलं पाहायला जातात तसं या सहज वृत्तीनं म्हणजे बाल सहज वृत्तीनं कुतूहलानं अत्रि व अनुसूयेच्या आश्रमात त्यांचा कर्मयोग पाहायला हे गेले 3 जण. ते लहान झाले वगैरे ही पौराणिक कथा आहे, पण खरं त्याचा अर्थ असं एक ते एक बाल सहज कुतूहलानं तिथं बघायला गेले. अनुसूयेने अतिशय मोकळ्या मनाने त्यांना आश्रमाची कार्यपरंपरा दाखवली. ते सर्व पाहून आश्चर्यचकित व प्रभावित झालेल्या देवांनी तिथेच राहायचं निश्चित केलं. त्यांना असं वाटलं की नाही ही फार
छान आपल्याला थांबण्यासाठी योग्य जागा आहे, आपण इथेच राहू. हेच कार्य महान आहे व स्वतःच्या शक्तीचा अंश याच्यातच आपण काय केला पाहिजे, खर्च केला पाहिजे असं त्यांना वाटलं. त्यांच्या ह्या भावनांचे जिवंत स्वरूप म्हणजे दत्त. ह्या त्यांच्या भावनेचे जिवंत स्वरूप म्हणजे दत्त, की आपण इथं अंश रूपाने राहिलं पाहिजे आणि ह्या कार्याला आपण मदत केली पाहिजे. शिवाय ह्याप्रमाणे समाजात प्रभू कार्य करू इच्छिणाऱ्याला समाजाच्या संपूर्ण परिस्थितीचे किंवा समस्यांचे स्पष्ट ज्ञान असले पाहिजे. त्याच्या दृष्टीने काही लपलेले असता कामा नये. ईश कृपेने प्राप्त झालेल्या या बालकाला आत्री ऋषीने प्रभू कार्यार्थ अर्पण केले. म्हणजे त्यांनी काय केलं, संयुक्त रूपे असं जन्म घेतला की तिथं, तर या बालकाला अत्री ऋषीनं प्रभू कार्यार्थ अर्पण केलं. जुन्या काळात होतं बरं असं, 3-3, 4-4, 5-5 मुलं असायचे. तर काही घराण्यामध्ये काही राज्यात अशी गाव आहेत की त्या गावात प्रत्येक घरातलं एक मुलगा संरक्षण खात्यात आहे देशाच्या. ती प्रथाची. आणि पूर्वीच्या काळात राजेशाही होती की नाही, तर प्रत्येक गावातून 2 मुलं असेल ना, तर एकाला सैनिक राजाच्या सैनिकात पाठवत होते, जा तू तिकडे, एक जण तिकडे जा, एक जण इकडे राहा. आता एकच आहे, त्याला इकडेही पाठवत नाही तिकडेही पाठवत नाही. त्याच्यामुळे ते शेवटी काय करते, या दोघांनाच कुठेतरी पाठवून देत. बरोबर आहे की नाही, का त्याला पाठवायला पाहिजे ना एक संरक्षण खात्यात किंवा कुठेतरी असं, तर त्याला कुठेच पाठवत नाही. मग ते या दोघांनाच कुठेतरी पाठवतात. नाही पाठवलं तर मग ते हाताने जर ताकदीने जर नाही गेले ते, तर मग कशाने ताकद लावतं, ते पायाने ताकद लावतं ते. असे अनेक उदाहरणं आपण बघतो, आपल्याला माहिती ते. ईश कृपेने प्राप्त झालेल्या या बालकाला अत्री ऋषीने प्रभू कार्यार्थ अर्पण केले. सांस्कृतिक कार्याला दिलेले, लक्षात घ्या, सांस्कृतिक कार्याला दिलेले म्हणून दत्त. दत्त म्हणजे दिलेले, दत्त म्हणजे दिलेले. सांस्कृतिक कार्याला दिलेले म्हणून त्याचे नाव दत्त पडले. अत्रीचा पुत्र म्हणून तो आत्रेय, त्याचं एक दुसरं नाव सुद्धा आहे आत्रेय. हे दोन्ही शब्द जोडून त्याला काय म्हणायचं, दत्तात्रेय. दत्त अधिक आत्रेय बरोबर दत्तात्रेय असं त्याचं उकले. दत्ताचे स्वरूप संस्कृतीच्या महान कार्याचे प्रतीक आहे. कोणत्याही महान कार्याला साकार करण्याची तळमळीची इच्छा बाळगणाऱ्या कर्मवीराजवळ ब्रह्मा विष्णू महेश यांची सर्जक, पोषक आणि संहारक प्रतिभा असली पाहिजे. कोणीही व्यक्ती कार्य करत असेल भगवंताचं किंवा तो जर नेता असेल ना, तर या तिन्ही गोष्टी त्याच्याजवळ असणं आवश्यक आहे. ब्रह्माची सर्जक वृत्ती म्हणजे निर्माण करणारी, विष्णूची पोषण करणारी वृत्ती म्हणजे कार्यकर्ते जवळ असतील त्यांना पोषण करण्याची ताकद त्याच्याकडे पाहिजे. आणि जर काही बिघडाभागडी झाली तर त्यांचा संहार करण्याची ताकद त्याला घरी पाठवण्याची ताकद सुद्धा त्याच्यात आवश्यक आहे. नित्य नूतन शक्ती, संपत्ती किंवा सद्विचार यांचा अविरत प्रवाह कार्यात वाहता राहिला नाही तर कार्याचे उत्कृष्ट सर्जन झाले असे मानले जात नाही. म्हणजे कार्यात उत्पादनाचं साधन अत्यंत आवश्यक आहे. नित्य नूतन सगळं काही तिथं मिळायला पाहिजे तर ते टिकतं. नाही तर सुरुवातीलाच आमच्याकडे की नाही, मी शाळेमध्ये शिकवत होतो त्यावेळेला एक पेटी आली होती 1 ते 4 वर्गाला, 1 ते 7 वर्गाला. त्याच्यात साखरेची डब्बी, मिठाची डब्बी असे सगळे पदार्थ होते, थोडे थोडे थोडे. म्हणजे उद्देश असा होता की ही पेटी ती द्यायची, यांनी सुरू करायचं आणि मग साखर संपली की यांना त्या शाळेने त्यांच्या पदार्थाची आणायची. त्याच्यातलं रॉकेट संपलं की त्यांनी त्यांचे पदार्थ आणायचं, त्याच्यातलं स्पिरिट संपलं की त्यांचे पदार्थ आणायचं. पण आम्ही लोकांनी तेवढं संपू दिलं, पुन्हा आणलंच नाही. मग ती पेटी काय झाली, बंद पडली. मग पोरांना चित्र काढून सांगायचे, बा ही मग परीक्षण नळिका आणि बाई ती पायी असं चित्र काढायचं. ते तसंच त्याच्यात तसं कार्य ते नित्य नूतन पाहिजे. सतत तिथं काहीतरी असं होत राहिलं पाहिजे. मग तिथं उत्पन्नही होत राहिलं पाहिजे, त्याचा खर्चही होत राहिला पाहिजे.
नवे नवे विचार आणि प्रेरणा देण्याची तसेच नवे नवे प्रयोग करण्याची आगळी सर्जक प्रतिभा कार्यप्रमुखाजवळ असली पाहिजे. म्हणजे कार्यप्रमुखांनी सतत नवीन नवीन काहीतरी काढायला पाहिजे. ते काढलं नाही तर लोक तिथं मग टिकत नाही. तेच 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 जर असेल ना तर मग काय म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, हां मला काय होतं, बोर होतं. आमची चिवळी म्हणते ना, तिला तेच तेच दिसलं आहे ना, झोका आहे ना, आता झोका आहे खेळला एकदा, दुसरं काहीतरी पाहिजे ना, नाही आहे दुसरं, मला बोर होतं ना आता. असं प्रत्येकाला होतं. त्याचप्रमाणे कार्याचे नित्य पोषण होत राहावे यासाठी कार्यरत झालेल्या लोकांवर प्रेमाची पकड बसवणाऱ्या विष्णूचा प्रेम प्रवाह देखील तिथं आवश्यक आहे. भगवान विष्णूचा प्रेम प्रवाह खूप आवश्यक. बघा ना तुम्ही, भगवान विष्णूने पांडुरंग रूपानं महाराष्ट्रामध्ये इथं पांडुरंग रूपानं किती प्रेम केलं लोकांवर. त्याच्यामुळं लाखो लोक त्यांच्या चरणाजवळ सतत सतत जात राहतात. माऊलींनी लाखो लोकांना प्रेम दिलं म्हणून लाखो लोक इथे येतात. म्हणजे हा प्रेमाचा प्रवाह त्यांच्या चरणाजवळ सतत वाहता राहायला पाहिजे कार्य करणाऱ्याच्या जवळ. विसर्जन व सर्जन मिळूनच श्रेष्ठ नवसर्जन होते. म्हणजे विसर्जन त्यात काही जुनं झालं असेल ते टाकून देण्याची कला पाहिजे, नवनिर्माण करण्याची कला पाहिजे आणि त्याला टिकून ठेवण्याची कला पाहिजे. तिन्ही गोष्टी पाहिजे है नाही. ब्रह्मा विष्णू महेश येते लक्षात. हा, या दृष्टीने पाहता शंकराची संहार शक्ती देखील त्याने आत्मसात केली पाहिजे. संहार म्हणजे असं हातात त्रिशूळ घेऊन असं मारायचं नाही कोण, तसं नसतं ते. त्याच्यामध्ये काही जर गलत उभं राहिला असेल तर त्याला परत मार्गावर आणणे याला संहार म्हणतात. सद्विचारांचं सर्जन, सद्वृत्तीचे पोषण आणि दुर्वृत्ती व दुर्विचार ह्यांचा संहार करण्याची त्रिमुखी प्रतिभा ज्याच्याकडे असते तोच महान कार्याचा प्रवर्तक बनू शकतो. हा मुद्दा या निमित्तानं आजच्या दिवशी आपण लक्षात घेतला पाहिजे. पुन्हा लक्षात घ्या हा मुद्दा. काय? सद्विचारांचं सर्जन काय व्हायला पाहिजे? सर्जन म्हणजे निर्माण करणे. हा, नवीन निर्माण करणे. सतत सद्विचारांचं सर्जन व्हायला पाहिजे. कालच्यापेक्षा आजच्या दिवशी काहीतरी नवीन असं वाटायला पाहिजे. सद्विचारांचं सर्जन. नंतर सद्वृत्तीचे पोषण आलं ना. सर्जन ब्रह्मा, सद्वृत्तीचे पोषण म्हणजे कोण? विष्णू. सद्वृत्तीचं पोषण झालं पाहिजे. सद्वृत्ती असेल ना तिच्या मागे उभं राहायला पाहिजे, तिला संरक्षण दिलं पाहिजे, तिचं पोषण केलं पाहिजे. आणि दुर्गुण, दुर्वृत्ती व दुर्विचार यांचं काय करायला पाहिजे? भगवंतांनी गीतेत सांगितलं नाही का? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे ते यांचा संहार करण्याची त्रिमुखी, याला त्रिमुखी प्रतिभा म्हणायचं. त्रिमुखी प्रतिभा ज्याच्याकडे असते तोच महान कार्याचा प्रवर्तक होऊ शकतो. ती संतांमध्ये होती. आपण आळंदीत राहतो, माऊलींमध्ये ती हे सगळं होतं म्हणून ते या एवढ्या मोठ्या कार्याचा एक प्रवर्तक बनू शकले. तर ही अशी एक प्रेरणा भगवंत आम्हालाही देव. आम्ही छोटं मोठं कार्य केलं तर आम्हालाही ही त्रिमुखी प्रतिभा प्राप्त हो. ती तशी प्राप्त होणार नाही, तिच्याने त्यांनी प्राप्त करायची असते. अशा प्रकारची एक मागणी आपण भगवंताकडे दत्त जयंतीच्या निमित्ताने करू आणि दत्त जयंतीचा उत्सव या ठिकाणी पूर्ण झाला असं समजू. रामकृष्ण हरी.